अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या। अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स। 22 व 24 कॅरेटचे 916 हॉलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध। सुवर्णवेशीची सोय। तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं। आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड, दत्त ज्वेलर्स, तासगाव। संपर्क सागर कदम 92 25 57 66 57। तासगाव तालुक्यातील मतकुनकी इथं होणारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी बुधवारी बंद पाडली। गुन्हे दाखल करा, तुरुंगात टाका, गोळ्या घाला, मात्र शक्तीपीठ होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे महेश खराडे यांनी दिला। तासगाव तालुक्यातील मतकुनकी इथं होणारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी बुधवारी बंद पाडली। अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं। गुन्हे दाखल करा, तुरुंगात टाका, गोळ्या घाला, मात्र शक्तीपीठ होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे महेश खराडे, किसान सभेचे उमेश देशमुख यांनी दिला। मोजणीसाठी अधिकारी आल्यानंतर जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या शासनाचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला। तहसीलदार अतुल पाटोळे, सर्कल सौ जाधव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मोजणी करून घ्यावी अशी विनंती केली। मात्र 100% सर्व शेतकऱ्यांनी आमच्या शेतात पाय ठेवायचं नाही, आमचं शेत मोजायचं नाही असा ठाम निर्धार व्यक्त केल्यानं मोजणी कर्मचारी दिवसभर मतकुनकीमध्ये थांबून होते। यावेळी शेतकऱ्यांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग उद्योगपतींच्या हितासाठी सुरू आहे। महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्हा उद्ध्वस्त होणार आहे। अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहे, बेघर होणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मधूनच महामार्ग जातोय, त्यामुळे अशा शेतकऱ्यांची शेती शिल्लक राहूनही काही उपयोग नाही। पर्यावरणाची हानी करणारा, महापुराचा धोका वाढवणारा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्दच करा। जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न कराल तर हातात शस्त्र घ्यावे लागले तरी बेहत्तर असा इशारा खराडे यांनी दिला। उमेश देशमुख म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात काही जण शक्तीपीठला समर्थन असल्याचा कांगावा करतायत, मात्र ज्यांची जमीन जात नाही अशांना घेऊन हे नाटक सुरू आहे। सांगली जिल्ह्यात शेतकरी निर्धाराने या लढाईत सहभागी झाला। कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्दच झाला पाहिजे। ठेकेदारांना जगवण्यासाठी या महामार्गाची तयारी सुरू आहे, ते आम्ही हाणून पाडू, तरीही रेटण्याचा प्रयत्न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी दिला। यावेळी प्रभाकर तोडकर यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी अरुण पाटील, अमोल पाटील, मनोज पाटील, प्रभाकर तोडकर, सुनील पाटील, अधिक पाटील, राहुल नलवडे, धनाजी चव्हाण, मोहन गव्हाणकर, उत्तम रणनवरे, नवनाथ मोरे, सुजित नलवडे, विजय माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आज तासगाव तालुक्यातील मतकुनकी या ठिकाणी होती। मात्र मतकुनकीतल्या 100% शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केलेला आहे। प्रशासनाचे तहसीलदार अतुल पाटोळे या ठिकाणी आले होते। मात्र आमच्या शेतामध्ये कुणीही सरकारी अधिकाऱ्यांना पाऊल ठेवायचा नाही असा निर्धार 100% शेतकऱ्यांनी मतकुनकीतल्या दाखवला। त्यामुळे मोजणी अधिकारी म्हणजे तहसीलदारासह मोजणी कर्मचारी आणि इतरांना या ठिकाणी हात हलवत परत जावं लागलं। हा मतकुनकीतल्या शेतकऱ्यांचा एकीचा विजय आहे आणि निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामधल्या एकाही गावातले आम्ही 1 इंचही मोजू देणार नाही। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठला विरोध करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही या निमित्तानं व्यक्त करीत आहोत।